इनव्हर्स दोन मेथडनं काढू शकतो, एलिमेंटरी आणि दुसरा ऍडजॉइंट मेथड. एलिमेंटरी आपण लास्टच्या व्हिडिओमध्ये पाहिलं, आपण आज ऍडजॉइंट मेथड पाहू. काय म्हणते, इनव्हर्स फाइंड करा बाय कशानं, तर ऍडजॉइंट मेथडनं. ऍडजॉइंट मेथडनं करायचं असेल तर प्रोसेस फॉलो करावंच लागते. मी तुम्हाला कालच म्हटलं, जर भाजी करायची असेल तर प्रोसेस असते, है ना. आणि जर भाजी समोरच्याला आवडली नाही तर त्याची पण प्रोसेस असते. काय करावं लागते तुम्हाला माहित आहे. मग पोपा ऍडजॉइंट मेथडनं करायची असेल तर सगळ्यात पहिले डिटर्मिनंट फाइंड करायचा. डिटर्मिनंट जर 0 आला तर सॉल्व्ह करायचं नाही, डिटर्मिनंट 0 नाही आला तर पुढे सॉल्व्ह करायचं. मग पुढे काय म्हणते की बुवा कॅल्क्युलेट द मायनर, सगळ्यात पहिले मायनर काढायचे, त्यानंतर को फॅक्टर काढायचे, त्यानंतर को फॅक्टरची मॅट्रिक्स लिहायची, त्यानंतर मग त्या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज करायचा, म्हणजे आपल्याला भेटते ऍडजॉइंट ऑफ ए. त्यानंतर आपल्याकडे फॉर्म्युला आहे ए इनव्हर्स इक्वल्स टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. आता पहा एखादं एक्झाम्पल पाहू. सगळ्यात पहिले आपल्याकडे क्वेश्चन आहे, काय म्हणते, इफ ए इज इक्वल टू 1 2 3 4 फाइंड द ए इनव्हर्स बाय ऍडजॉइंट मेथड. ऍडजॉइंट मेथडनं ए इनव्हर्स काढायचा आहे. मी काय केलं, सगळ्यात पहिले डिटर्मिनंट काढला, डिटर्मिनंट 0 आला नाही म्हणून दिलं की बुवा डिटर्मिनंट इज नॉट इक्वल टू 0, देन द मॅट्रिक्स इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स, देअरफॉर ए इनव्हर्स इज एक्झिस्ट. नंतर मायनर काढले, नंतर को फॅक्टर काढले. पहा मायनर काढले, को फॅक्टर काढले. जर मायनर को फॅक्टर व्यवस्थित येत नसतील तर कमेंट करा, मी 100% इथं सांगतो तुम्हाला, शॉर्ट व्हिडिओ मध्ये सांगतो. त्यानंतर काय केलं, पुढे मी ना त्या को फॅक्टरची मॅट्रिक्स लिहिली. पहा इथं हे को फॅक्टरची मॅट्रिक्स लिहिली, को फॅक्टरच्या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज केला, म्हणजे काय आला आपल्याकडे ऍडजॉइंट ऑफ ए. पहा को फॅक्टरच्या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज केला, ऍडजॉइंट ऑफ ए भेटला, त्यानंतर ए इनव्हर्स काढला. ए इनव्हर्स इक्वल्स टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. पहा हा झाला आपला फायनल आन्सर. याच्यामध्ये काय केलं, मी डिटर्मिनंट जो लिहिला त्याची साईन आतमध्ये घेतली. जर परफेक्ट डिव्हिजन जात असेल तर हा आतमध्ये घ्यायचा, नाही तर फक्त नेगेटिव्ह साईन असेल तर नेगेटिव्ह साईन आतमध्ये घ्यायची. बस निपटलं, याच्यावरती काहीच नाही.